19व्या शतकातला भारत. विचार करा, एका बाजूला ब्रिटिश सत्ता आपलं जाळं देशभर पसरवत होती आणि दुसऱ्या बाजूला भारतीय समाज जातीभेद, सतीप्रथा, अंधश्रद्धा अशा अनेक गोष्टींमध्ये अडकला होता. या दोन मोठ्या शक्तींच्या संघर्षातून एक वैचारिक वादळ निर्माण झालं. याच वादळाला आपण समाज सुधारणा चळवळ म्हणतो. आज आपण या चळवळींमागच्या विचारांचा आणि संघर्षाचा सखोल वेध घेणार आहोत. आणि या चळवळी काही एका रात्रीत उभ्या राहिल्या नाहीत. यामागे अनेक कारणं होती. इंग्रजी शिक्षणामुळे जगाचे दरवाजे उघडले, प्रिंटिंग प्रेसमुळे नवीन विचार लोकांपर्यंत पोहोचू लागले, लोकांना आरसा दिसू लागला की आपल्या समाजात किती गंभीर समस्या आहेत. स्त्रियांना शिक्षण नाही, विधवांचं आयुष्य खडतर, जातीपातीमुळे माणसामाणसात भेद. या सगळ्या अस्वस्थतेतून काही लोक पुढे आले, ज्यांना वाटत होतं की तर्क रॅशनॅलिटी आणि माणुसकी, ह्युमन डिग्निटी यांवर आधारित समाज घडवला पाहिजे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असली तरी ध्येय जवळपास सारखंच होतं. आजच्या चर्चेत आपण याच प्रमुख चळवळी, त्यांचे संस्थापक आणि त्यांच्यातले वैचारिक मतभेद समजून घेणार आहोत. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया भारतीय प्रबोधनाचे जनक मानल्या जाणाऱ्या राजा राममोहन रॉय यांच्यापासून. राजाराम मोहन रॉय, मूळ आडनाव बॅनर्जी, जन्म 1772चा आणि मृत्यू तो इंग्लंडमध्ये झाला, ब्रिस्टल येथे 1833 मध्ये. त्यांची सुरुवातच खूप क्रांतिकारी विचाराने झाली असं दिसतंय. हो, अगदी. वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी 1803 मध्ये त्यांनी पर्शियन भाषेत तुहुफत उल मुवाहिद्दीन नावाचं पुस्तक लिहिलं. एकेश्वरवाद्यांना एक भेट. बरोबर. त्यात त्यांनी मूर्तिपूजेला विरोध करून एकाच ईश्वराची संकल्पना मांडली. आणि त्यानंतर 1820 मध्ये द प्रिसेप्ट्स ऑफ जीसस. अच्छा, त्यांनी ख्रिश्चन धर्माचाही अभ्यास केला होता. हो, पण कसा? तर तर्कशुद्ध नजरेने. त्यातली नैतिक शिकवण त्यांनी वेगळी काढली आणि चमत्कारांना विरोध केला. ते फक्त विचारवंत नव्हते, तर एक कृतिशील संघटकही होते. त्यांनी संस्था आणि वृत्तपत्र सुरू केली. हो. 1815 मध्ये आत्मीय सभा, मग 1817 मध्ये हिंदू कॉलेजच्या स्थापनेसाठी त्यांनी पाठिंबा दिला. आणि त्यानंतर वृत्तपत्र, संवाद कौमुदी आणि पर्शियन भाषेतलं मिरात उल अखबार. आणि वृत्तपत्र हे त्यांचं सर्वात मोठं शस्त्र होतं. म्हणूनच जेव्हा ब्रिटिशांनी 1823चा लायसेन्सिंग रेग्युलेशन्स ॲक्ट आणला, ज्यामुळे वृत्तपत्र सुरू करायला सरकारचा परवाना लागायचा, हो, त्याला त्यांनी तीव्र विरोध केला. अगदी. ही लढाई फक्त एका कायद्यापुरती नव्हती, तर ती विचार स्वातंत्र्याच्या हक्कासाठी होती. आणि याच विचारांना एक संस्थात्मक रूप देण्यासाठी त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हो, 20 ऑगस्ट 1828. सुरुवातीला त्याचं नाव ब्राह्मो सभा असं होतं. ताराचंद्र चक्रवर्ती हे पहिले सेक्रेटरी होते. या समाजाचा उद्देश काय होता? उद्देश स्पष्ट होता: समाजाची नैतिक प्रगती करणे आणि कोणत्याही मूर्ती किंवा प्रतिमेशिवाय एकाच निराकार ईश्वराची उपासना करणे. त्यांच्या कार्याचा सर्वात मोठा आणि ठोस परिणाम सतीप्रथा बंदी कायदा. हो, 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी तो लागू केला. रॉय यांचं एक वाक्य खूप महत्वाचं आहे: सती जाणे शास्त्राच्या संमतीने केलेला खून होय. किती भेदक आहे. आणि इथे हेही लक्षात घ्यायला हवं की याआधीही असे प्रयत्न झाले होते. काश्मीरचा राजा सिकंदर आणि गोव्यात पोर्तुगीज गव्हर्नर अल्बुकर्कनेही. त्यांनी आपापल्या प्रदेशात बंदी घातली होती. पण रॉय यांच्या प्रयत्नांमुळे हा कायदा संपूर्ण ब्रिटिश भारतात लागू झाला. हे त्यांचं मोठं यश होतं. नक्कीच. पण अनेक चळवळींप्रमाणेच ब्राह्मो समाजातही पुढे मतभेद झाले. देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यामुळे हे घडलं असं दिसतंय. हो, झालं असं की देवेंद्रनाथ टागोर, जे रवींद्रनाथांचे वडील होते, त्यांनी तत्वबोधिनी सभा सुरू केली होती. त्यांचा वेदांवर विश्वास होता, पण ते मूर्तिपूजेचे कट्टर विरोधक होते. आणि मग केशवचंद्र सेन समाजात आले. 1858 मध्ये सेन खूप उत्साही आणि जहालमतवादी होते. त्यांचे विचार अधिक वैश्विक होते. त्यामुळे त्यांच्यात आणि टागोरांच्या विचारांमध्ये अंतर पडू लागलं. तर केशवचंद्र सेन यांना आंतरजातीय विवाहांसारख्या क्रांतिकारी सुधारणा तातडीने हव्या होत्या. या वेगाच्या फरकामुळे 1865 मध्ये समाजात पहिली फूट पडली. आणि दुर्दैवाने पुढे स्वतः केशवचंद्र सेन यांनी आपल्या अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिलं, ज्यामुळे त्यांच्या अनुयायांनीच त्यांच्यापासून फारकत घेतली आणि साधारण ब्रह्मो समाजाची स्थापना केली. सुधारकांच्या पुढच्या पिढीला आधीच्या पिढीचे विचार अपुरे वाटू लागले. बंगालमध्ये सुरू झालेली ही वैचारिक लाट फक्त तिथेच थांबली नाही, तिचे पडसाद मुंबईतही उमटले, पण एका वेगळ्या, अधिक सावध स्वरूपात.
ब्राह्मो समाजाच्याच प्रेरणेने पण तरीही स्वतःची वेगळी ओळख जपत इथे प्रार्थना समाजाचा जन्म झाला. हा फरक नेमका कसा होता? तो एक महत्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात केशवचंद्र सेन येऊन गेल्यानंतर 31 मार्च 1867 रोजी डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना झाली. पण त्यांनी ब्राह्मो समाजाची थेट नक्कल केली नाही. न्यायमूर्ती रानडे यांनी या समाजाला महाराष्ट्राच्या संत परंपरेशी, विशेषतः भागवत धर्माशी जोडलं. त्यांनी समाजाचे आदर्श संत तुकाराम मानले. त्यामुळे ही चळवळ बाहेरून आलेली वाटली नाही, तिला एक स्थानिक ओळख मिळाली. म्हणजे त्यांनी सुधारणा करताना परंपरेशी नाळ तोडली नाही, ही त्यांची रणनीती होती का? अगदी तसंच. प्रार्थना समाजाचा भर तात्विक चर्चांपेक्षा प्रत्यक्ष सामाजिक कार्यावर जास्त होतं. लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे त्यांचं घोषवाक्य होतं. त्यांनी रात्रशाळा उघडल्या, पंढरपूरमध्ये अनाथाश्रम सुरू केला, पंडिता रमाबाईंनी आर्य महिला समाज स्थापन केला. न्याय रानडेंनी विधवा विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठं काम केलं. त्यांचं वैशिष्ट्य हे होतं की त्यांनी अनेक मोठ्या संस्थांना प्रेरणा दिली. जसं की विठ्ठल रामजी शिंदे यांचं डिप्रेस्ड क्लासेस मिशन किंवा गोपालकृष्ण गोखले यांची सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. या सगळ्या संस्था प्रार्थना समाजाच्याच मुशीतून घडल्या होत्या. बरोबर. प्रार्थना समाज हा एका मोठा सामाजिक बदलाचा इन्क्युबेटर ठरला. त्यांनी थेट संघर्ष टाळला, पण बदलाची बीजं पेरली. त्यांनी सुबोध पत्रिका आणि इंदुप्रकाश यांसारख्या माध्यमातून आपले विचार मांडले. त्यामुळे त्यांची चळवळ जास्त टिकाऊ आणि परिणामकारक ठरली. पण महाराष्ट्रात फक्त असा सावध पवित्रा घेणारे सुधारक होते असं नाही. एक अशीही चळवळ होती जिने थेट व्यवस्थेच्या मुळावरच घाव घातला. ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचा सत्यशोधक समाज. या समाजाचं वेगळंपण काय होतं? सत्यशोधक समाजाचं वेगळेपण त्याच्या उद्दिष्टातच होतं. आत्तापर्यंतच्या चळवळी उच्चवर्णीयांनी सुरू केल्या होत्या आणि त्या धर्माच्या चौकटीत सुधारणा करण्यावर भर देत होत्या. पण फुल्यांनी थेट धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीच नाकारली. सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी हे त्यांचं ब्रीदवाक्य सगळं काही सांगून जातं. देव आणि भक्त यांच्यात कोणत्याही दलालाची गरज नाही, हा विचार त्या काळासाठी खूप मूलगामी होता. आणि त्यांनी हे विचार फक्त मांडले नाहीत, तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत प्रभावी मार्ग वापरले. त्यांनी दिनबंधूसारखं वृत्तपत्र सुरू केलं, जे कृष्णराव भालेकर चालवत होते. पण त्यांचं सर्वात मोठं शस्त्र होतं लोककला. कल्पना करा, त्या काळात जिथे बहुजन समाजाला मंदिरांमध्ये किंवा शाळांमध्ये सहज प्रवेश नव्हता, तिथे फुले त्यांचे विचार मनोरंजनाच्या माध्यमातून, तमाशाच्या भाषेत थेट त्यांच्या वस्तीत जाऊन पोचवत होते. हा एक प्रकारे वैचारिक सर्जिकल स्ट्राईक होता. त्यांनी ब्राह्मणाशिवाय लग्न लावण्याची प्रथा सुरू केली. हा तर थेट प्रस्थापित व्यवस्थेला दिलेला धक्का होता. नक्कीच, ही फक्त एक कृती नव्हती, तर ते एक प्रतीक होतं. यातून त्यांनी हजारो वर्षांपासून चालत आलेलं पुरोहितांचं वर्चस्व नाकारलं. पुण्यासोबतच मुंबई, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी समाजाच्या शाखा उघडल्या. विशेष म्हणजे या चळवळीत रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांसारख्या समाजाच्या सर्व स्तरांतील लोक सामील झाले होते. आतापर्यंत आपण ज्या चळवळी पाहिल्या त्या समाजातील रूढी बदलून त्याला आधुनिक बनवण्यावर भर देत होत्या. पण यानंतर आलेला आर्य समाज हा पुनरुज्जीवनवादी होता असं म्हणतात. या शब्दाचा नेमका अर्थ काय? त्यांचा दृष्टिकोन आधीच्या सुधारकांपेक्षा वेगळा कसा होता? हा खूप छान प्रश्न आहे. सुधारणावादी म्हणजे रिफॉर्मिस्ट, वर्तमानातल्या चुका दुरुस्त करून भविष्य घडवणे. तर पुनरुज्जीवनवादी म्हणजे रिवायव्हलिस्ट, म्हणजे भूतकाळात जे उत्तम होतं ते वर्तमानात पुन्हा स्थापित करणे. स्वामी दयानंद सरस्वती, ज्यांचं मूळ नाव मूळ शंकर तिवारी होतं, त्यांना वाटत होतं की हिंदू धर्माचं मूळ स्वरूप वेदांमध्ये आहे आणि नंतर आलेली पुराणे, मूर्तीपूजा यांमुळे ते बिघडलं आहे. म्हणून त्यांची घोषणा होती, वेदांकडे परत चला. म्हणजे ते समाजाला पुढे नेण्याऐवजी मागे एका सुवर्ण काळाकडे नेऊ इच्छित होते. त्यांच्या दृष्टिकोनातून तो मागे जाणं नव्हतं, तर मुळाकडे जाणं होतं. त्यांनी अनेक क्रांतिकारी विचार मांडले, जसं की चातुर्वर्ण व्यवस्था जन्मावर नाही तर गुणांवर आधारित असावी. त्यांनी स्त्रिया आणि शूद्रांनाही वेद शिकण्याचा अधिकार दिला, जे त्या काळात अकल्पनीय होतं. परधर्मात गेलेल्या हिंदूंना परत आणण्यासाठी त्यांनी शुद्धीकरण चळवळ सुरू केली. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वराज्य हा शब्द राजकीय संदर्भात वापरणारे ते पहिले व्यक्ती होते. पण ज्या समाजाचा पायाच वेदांकडे परत चला हा होता,
त्यांच्यात शिक्षणाच्या पद्धतीवरून फूट पडते हे विचित्र नाही का? म्हणजे नक्की कशावरून मतभेद झाले? ही एक मोठी विडंबना आहे. झालं असं की एका गटाला, ज्याचं नेतृत्व स्वामी श्रद्धानंद करत होते, त्यांना वाटत होतं की शिक्षण पूर्णपणे प्राचीन गुरुकुल पद्धतीनेच दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी हरिद्वारला गुरुकुल कांगडीची स्थापना केली. तर दुसऱ्या गटाला, ज्यात लाला लजपतराय आणि लाला हंसराज होते, त्यांना वाटत होतं की वेदांच्या अभ्यासासोबतच पाश्चात्य शिक्षणही गरजेचं आहे. यातूनच त्यांनी दयानंद अँग्लो-वेदिक म्हणजे DAV शाळा आणि कॉलेजेसचं जाळं देशभर उभं केलं. आता आपण थोडं मागे जाऊया. प्रार्थना समाजाच्या आधी 1849 मध्ये मुंबईत एका गुप्त संस्थेची स्थापना झाली होती, परमहंस सभा. इतके पुरोगामी विचार असूनही त्यांना गुप्तपणे का काम करावं लागत होतं? कारण त्यांचे विचार त्या काळाच्या पचनी पडणारे नव्हते. जातीभेद मोडणं, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देणं हे त्या काळात धर्मद्रोह मानला जायचा. त्यामुळे दादोबा पांडुरंग तरखडकर, भाऊ महाजन यांसारख्या संस्थापकांना गुप्तपणे काम करावं लागले. त्यांच्या सभांमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक सदस्याला ख्रिस्तीने बनवलेला पाव आणि मुस्लिमाने आणलेलं पाणी प्यावं लागे. ही जातीभेद तोडण्याची एक प्रतिकात्मक कृती होती. आणि ह्या सभेचा अंत तर अगदी अनपेक्षितपणे झाला. सभासदांची यादी चोरीला गेल्यानेच ही सभा बंद पडली. म्हणजे एका कागदामुळे एक चळवळ संपली. हो, यावरून कल्पना येते की सामाजिक बहिष्काराची भीती किती प्रचंड होती. यादीत नावं उघड झाली तर आपल्या समाजात जगणं मुश्किल होईल, या भीतीने सभाच बरखास्त केली. ही घटना त्या काळात सुधारणा करणं किती अवघड आणि धोकादायक होतं हे दाखवते. रामकृष्ण मिशन. स्वामी विवेकानंद यांचं नाव घेतलं की शिकागोमधलं त्यांचं भाषण आठवतं. पण त्यांनी भारतात परत आल्यावर सुरू केलेल्या मिशनचं स्वरूप काय होतं? रामकृष्ण मिशन हे इतर सुधारणा चळवळींपेक्षा वेगळं होतं. त्याचा भर सामाजिक कुप्रथांवर टीका करण्यापेक्षा सेवेवर होता. आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणीतून विवेकानंदांनी एकच सार काढला: दरिद्री नारायणाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. त्यामुळे मिशनने दुष्काळ, पूर अशा नैसर्गिक आपत्त्यांमध्ये मदतकार्य करण्यावर, शाळा आणि रुग्णालयं चालवण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या विचारांना लढाऊ हिंदू धर्म किंवा मिलिटंट हिंदुइझम असंही म्हटलं जातं. या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द त्यांची शिष्या भगिनी निवेदिता यांनी वापरला होता. त्याचा अर्थ हिंसक असा नाहीये. विवेकानंदांनी हिंदू धर्माला आत्मविश्वासाने आणि अभिमानाने जगासमोर मांडलं. त्यांनी पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करण्याऐवजी आपल्या परंपरेतील श्रेष्ठ गोष्टींचा स्वीकार करायला शिकवलं. एका अर्थाने त्यांनी शतकानुशतके दबलेल्या भारतीय समाजाला एक नवा आत्मविश्वास दिला. सुभाषचंद्र बोस तर त्यांना आपल्या आध्यात्मिक पिता मानत. विवेकानंदांनी कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग या ग्रंथांमधून भारतीय तत्वज्ञानाला सोप्या भाषेत मांडलं. त्यांनी सांगितलं की मोक्ष मिळवण्यासाठी घरदार सोडून हिमालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही जे काम करता ते निष्ठेने आणि सेवेच्या भावनेने केलं तर तोच खरा योग आहे. हा विचार त्यांनी तरुणांपर्यंत पोचवला. आता आपण एका अशा संस्थेबद्दल बोलणार आहोत जी खूपच विलक्षण आहे. म्हणजे तिची मुळं आहेत भारतीय तत्वज्ञानात, पण स्थापना झाली थेट न्यूयॉर्कमध्ये. थिओसॉफिकल सोसायटी. हे कनेक्शनच खूप रंजक वाटतं. खरंच आहे. ही एक अशी चळवळ होती जिचे मूळ भारताबाहेर होतं, पण तिचा प्रभाव भारतावर खूप खोलवर पडला. अच्छा. याची स्थापना झाली होती 1875 मध्ये न्यूयॉर्कमध्ये. यामागे दोन प्रमुख व्यक्ती होत्या. एक रशियन गूढवादी महिला मॅडम हेलेना ब्लावॅत्स्की आणि दुसरे अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट. ही जोडी मुळात खूप वेगळी होती. हो ना? आणि या संस्थेची उद्दिष्टे काय होती? म्हणजे त्या काळातल्या ब्राह्मो समाज किंवा आर्य समाजापेक्षा ही संस्था नेमकी कशावर लक्ष केंद्रित करत होती? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा, ब्राह्मो किंवा आर्य समाज हे प्रामुख्याने हिंदू धर्माअंतर्गत सुधारणांवर लक्ष देत होते. बरोबर. पण थिओसॉफिकल सोसायटीचा आवाका वैश्विक होता. त्यांची 3 मुख्य उद्दिष्टे होती. पहिलं, वंश, धर्म, लिंग किंवा जात असा कोणताही भेद न मानता एक वैश्विक बंधुत्वाचा गाभा तयार करणे. ओके. दुसरं, धर्म, तत्वज्ञान आणि विज्ञान यांचा तुलनात्मक अभ्यास करणं. आणि तिसरं, जे सर्वात महत्वाचं होतं, ते काय? ते म्हणजे निसर्गातील न उलगडलेले नियम आणि माणसामध्ये असलेल्या सुप्त शक्तींचा शोध घेणं. अच्छा. थोडक्यात सांगायचं तर त्यांचा भर बाह्य कर्मकांडांपेक्षा आंतरिक, आत्मिक साधनेवर आणि गूढ ज्ञानावर जास्त होता. पण मग पाश्चात्य जगात सुरू झालेली ही चळवळ भारतात इतकी लोकप्रिय का झाली?
भारतीय लोकांना यात असं काय आपलंसं वाटलं? त्याचं एक मोठं कारण म्हणजे थिओसॉफीने पाश्चात्य जगासमोर भारतीय अध्यात्म, कर्मसिद्धांत, पुनर्जन्म यांसारख्या संकल्पनांची मांडणी केली. आणि ती पण एका आधुनिक, काहीशा वैज्ञानिक वाटणाऱ्या भाषेत. त्या काळात म्हणजे वसाहतवादाने खचलेल्या आणि आपल्या संस्कृतीबद्दल न्यूनगंड बाळगणाऱ्या भारतीय उच्च शिक्षित वर्गाला हे खूप आश्वासक वाटलं. म्हणजे जणू काही पाश्चात्य लोकच आपल्या प्राचीन ज्ञानाची महती सांगत होते. अगदी. यामुळे त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास मिळाला. याच आकर्षणातून हे संस्थापक 1879 मध्ये भारतात आले. आणि मग अडेयारला मुख्यालय स्थापन केलं नाही का? बरोबर. 1882 मध्ये मद्रास जवळच्या अडेयार इथे त्यांनी संस्थेचं आंतरराष्ट्रीय मुख्यालयच वसवलं. आणि मग या कथानकात प्रवेश होतो ॲनी बेझंट यांचा. संस्थापक तर आधी आले होते, मग असं काय वेगळं होतं ॲनी बेझंट यांच्या व्यक्तिमत्वात की त्यांच्यामुळेच या चळवळीला भारतात खरी ओळख मिळाली? अगदी योग्य मुद्दा. ॲनी बेझंट यांचं व्यक्तिमत्वच चुंबकीय होतं. त्या एक उत्तम वक्त्या, लेखिका आणि संघटक होत्या. त्या 1893 मध्ये भारतात आल्या आणि भारतीय संस्कृतीच्या अक्षरशः प्रेमात पडल्या. त्यांनी भारतीय लोकांना त्यांच्या महान वारशाची जाणीव करून दिली. आणि कर्नल ऑलकॉट यांच्या मृत्यूनंतर त्या अध्यक्ष झाल्या. हो, 1907 मध्ये त्यांनी केवळ थिओसॉफीचाच प्रसार केला नाही, तर भारतीय राजकारणातही सक्रिय भाग घेतला. होमरूल चळवळीतील त्यांचं योगदान तर आपण विसरूच शकत नाही. बरोबर. आणि त्यांचं शैक्षणिक कार्य तर खूपच महत्वाचं ठरलं, विशेषतः बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भात. निश्चितच. ॲनी बेझंट यांना खात्री होती की भारताचा खरा विकास शिक्षणातूनच होऊ शकतो. त्यांनी 1898 मध्ये बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. अच्छा. या कॉलेजचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पाश्चात्य विज्ञानासोबतच भारतीय धर्म आणि नीतिमूल्यांचं शिक्षणही दिलं जायचं. म्हणजे एक प्रकारचा समन्वय साधण्याचा प्रयत्न होता. हो, एक अत्यंत महत्वाचा प्रयोग होता तो. पुढे जाऊन पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रयत्नांना जोड देत 1916 मध्ये याच कॉलेजचं रूपांतर भव्य अशा बनारस हिंदू विद्यापीठ म्हणजेच BHU मध्ये झालं. अगदी. भारतीय शिक्षण प्रणालीतलं त्यांचं हे योगदान अमूल्य आहे. हिंदू समाजात जसे आत्मपरीक्षण आणि सुधारणेचे वारे वाहत होते, तशीच एक मोठी वैचारिक घुसळणं मुस्लिम समाजातही सुरू होती. त्यांची आव्हानं आणि त्यांची उत्तरं मात्र काहीशी वेगळी होती. त्यावरच आता आपण लक्ष देऊया. हो, आणि ती समजून घेणं भारताच्या आधुनिक इतिहासासाठी अत्यंत आवश्यक आहे. 19व्या शतकात मुस्लिम समाजात अनेक प्रवाह होते. एकीकडे वहाबी आंदोलन किंवा फराईदी चळवळ यांसारख्या शुद्धीकरणवादी चळवळी होत्या. एक मिनिट, शुद्धीकरणवादी म्हणजे नेमकं काय? ते कशाचं शुद्धीकरण करू पाहत होते? चांगला प्रश्न आहे. शुद्धीकरणवादी म्हणजे त्यांच्या मते इस्लाममध्ये ज्या बाह्य गोष्टींची किंवा स्थानिक रूढी परंपरांची भेसळ झाली होती ती काढून टाकून मूळ शुद्ध स्वरूपात धर्माचं पालन करण्यावर भर होता. बरोबर, मूळ स्वरूपात. उदाहरणार्थ बंगालमधील फराईदी चळवळ, जी 1804 मध्ये हाजी शरीयत उल्लाह यांनी सुरू केली, तिचा उद्देश इस्लामच्या मूळ तत्वांकडे परत जाणे हा होता. अच्छा. आणि वहाबी आंदोलनाचं केंद्र पाटण्याला होतं नाही का? हो, सय्यद अहमद बरेलवी यांनी चालवलेलं वहाबी आंदोलन सुद्धा याच स्वरूपाचे होते. या सुरुवातीच्या चळवळी प्रामुख्याने धार्मिक होत्या. पण मग या धार्मिक सुधारणेच्या पलीकडे जाऊन आधुनिक शिक्षणाचा आणि पाश्चात्य विचारांचा स्वीकार करण्याबद्दलही कोणीतरी विचार करत असणारच. इथेच सर सय्यद अहमद खान यांची भूमिका महत्वाची ठरते, बरोबर? अगदी. सर सय्यद अहमद खान हे मुस्लिम समाजातील एक दृष्ट सुधारक होते. त्यांच्या विचारामागची खरी मेघ ही होती की 1857च्या बंडानंतर मुस्लिम समाजाला ब्रिटिश सत्तेचा मोठा रोष पत्करावा लागला होता. त्यांना असं वाटत होतं की जर मुस्लिमांनी आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि सरकारी नोकऱ्या स्वीकारल्या नाहीत तर ते कायमचे मागे पडतील. म्हणजे ही एक व्यावहारिक आणि राजकीय दूरदृष्टी होती. हो, त्यांनी तहजीब उल अखलाक नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं, ज्यातून ते आपले सुधारणावादी विचार समाजापर्यंत पोचवत होते. पण त्यांच्या या पाश्चात्य शिक्षणाच्या आग्रहामुळं मुस्लिम समाजातील काही पारंपरिक गटांचा त्यांना विरोध झाला नाही का? म्हणजे देवबंद चळवळ याच विरोधातून तर उभी राहिली नसेल? तुमचा मुद्दा अगदी अचूक आहे. सर सय्यद अहमद खान यांच्या आधुनिकतावादी विचारांना तीव्र विरोध झाला आणि त्यातूनच एक समांतर पण पूर्णपणे भिन्न विचार प्रवाह उभा राहिला. तो म्हणजे देवबंद चळवळ. हो,
1866 मध्ये सहारणपूर येथे मोहम्मद कासिम वनौतवी आणि इतरांनी दारुल उलूमची स्थापना केली. तिचा उद्देश पाश्चात्य शिक्षण किंवा ब्रिटिश सरकारशी जुळवून घेणे हा नव्हता. मग काय होता? तिचा उद्देश होता इस्लामच्या शुद्ध स्वरूपाचे रक्षण करणे आणि धार्मिक नेत्यांना म्हणजेच उलेमांना प्रशिक्षण देणे. अच्छा, म्हणजे अलीगढ चळवळ जर आधुनिकतेकडे झुकणारी होती, तर देवबंद चळवळ परंपरा आणि धर्मरक्षणावर भर देणारी होती. अगदी. हे दोन प्रवाह भारतीय मुस्लिम समाजाच्या वैचारिक जडणघडणीत खूप महत्वाचे ठरले. आणि या दोन प्रमुख प्रवाहांच्या व्यतिरिक्त अहमदिया आणि खाकसार यांसारख्या चळवळींचं स्वरूप काय होतं? त्याही वेगळ्या होत्या. अहमदिया आंदोलन हे 1889-90 मध्ये मिर्झा गुलाम अहमद यांनी पंजाबमध्ये सुरू केले. ते उदारमतवादी होते असं म्हणतात. हो, पण ते स्वतःला पैगंबराचा अवतार मानत असल्यामुळे ही चळवळ बरीच वादग्रस्त ठरली. आणि खाकसार चळवळ? तर दुसरीकडे खाकसार चळवळ ही पूर्णपणे वेगळी होती. ती मुस्लिमांची एक लढाऊ संघटना म्हणून ओळखली जाते. लढाऊ म्हणजे लष्करी शिस्तीवर भर देणारी स्वयंसेवकांची संघटना. तिचा भर सामाजिक किंवा धार्मिक सुधारणेपेक्षा राजकीय आणि लष्करी शिस्तीवर जास्त होता. म्हणजे एकाच वेळी किती वेगवेगळे विचारप्रवाह होते. काही धर्माच्या मूळ स्वरूपाकडे परत जाण्याचा प्रयत्न करत होते, काही आधुनिकतेशी जुळवून घेत होते, तर काही परंपरा जपण्याचा आग्रह धरत होते. याच काळात बंगालमध्ये एक पूर्णपणे वेगळाच जहाल बुद्धिवादी प्रवाह उदयास आला होता, नाही का? यंग बंगाल हे नाव नेहमीच एक कुतूहल निर्माण करतं. नावावरूनच वाटतं की हे काहीतरी बंडखोर प्रकरण असणार. आणि ते खरंच बंडखोर प्रकरण होतं. यंग बंगाल चळवळीचे नेते होते हेनरी विवियन डेरोझिओ. ते अँग्लो इंडियन होते ना? हो, ते एक अँग्लो इंडियन कवी आणि कोलकाताच्या हिंदू कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांच्यावर फ्रेंच राज्यक्रांतीच्या मूल्यांचा प्रचंड प्रभाव होता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. बरोबर. त्यांनी आपल्या तरुण विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता तर्क आणि विवेकबुद्धीच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून बघायला शिकवलं. म्हणजे त्यांनी एक प्रकारे प्रस्थापित सामाजिक आणि धार्मिक रूढींना थेट आव्हान दिलं. थेट आणि अत्यंत जहाल आव्हान. त्यांच्या अनुयायांनी जात-पात मानण्यास नकार दिला, रूढीवादी परंपरांना जाहीरपणे विरोध केला. त्यामुळे तत्कालीन समाजात मोठी खळबळ उडाली. त्यांना आधुनिक भारतातील पहिले राष्ट्रवादी कवी असेही म्हणतात. हो, दुर्दैवाने वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण त्यांनी पेटवलेली वैचारिक क्रांतीची ही मशाल पुढे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. असाच तर्क आणि बुद्धिवादाचा विचार पश्चिम भारतात, विशेषतः मुंबई महाराष्ट्रामध्ये कोण रुजवत होतं? इथे दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं नाव प्रामुख्याने समोर येतं. हो, दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जातातच, पण ते एक मोठे समाजसुधारकही होते. त्यांनी सुरतमध्ये 22 जून 1844 रोजी मानवधर्म सभेची स्थापना केली. या सभेचा उद्देश स्पष्ट होता: जातीभेद नष्ट करणे आणि एकेश्वरवादाचा प्रसार करणे. आणि मग मुंबईत ज्ञानप्रसारक सभा? हो, त्यानंतर मुंबईत 15 सप्टेंबर 1848 रोजी त्यांनी ज्ञानप्रसारक सभेची स्थापना केली. नावाप्रमाणेच या सभेचा उद्देश लोकांमध्ये ज्ञान, विशेषतः वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा होता. या दोन्ही सभांनी महाराष्ट्रात येणाऱ्या मोठ्या सामाजिक बदलांची पायाभरणी केली असं म्हणता येईल. नक्कीच. आणि आपण उत्तरेकडून पश्चिमेकडे आलो, आता दक्षिणेकडे जाऊया. तिथे नारायण गुरु यांनी केलेलं कार्य तर अत्यंत मूलभूत आणि प्रभावी होतं. त्यांचा संदेश आजही तितकाच महत्वाचा वाटतो. अगदी खरं आहे. नारायण गुरु यांनी केरळमधील अत्यंत भीषण अशा जातीय विषमतेवर आणि अस्पृश्यतेवर जोरदार प्रहार केला. पण त्यांचं वैशिष्ट्य काय होतं? त्यांचं वैशिष्ट्य हे होतं की त्यांनी कोणताही विद्वेष न पसरवता एक अत्यंत सकारात्मक आणि शक्तिशाली संदेश दिला. मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. बरोबर. हा नारा इतका साधा, सरळ पण क्रांतिकारी होता की त्याने समाजाच्या तळागाळातील लोकांमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण केला. आणि त्यांची संस्था होती श्री नारायण धर्म परिपालन योगम. हो, या संस्थेने दलितांच्या आणि मागासलेल्या जातींच्या उद्धारासाठी शिक्षण आणि सामाजिक समानतेच्या क्षेत्रात प्रचंड मोठं काम केलं. या सर्व चर्चांमधून एक गोष्ट स्पष्ट होतीये: या सगळ्या चळवळी, हे सुधारक समाजात एक नवीन विचार रुजवत होते. पण केवळ विचार बदलून भागत नाही, त्या विचारांना कायद्याचं पाठबळ मिळणंही गरजेचं असतं. मग हा सामाजिक बदलाचा दबाव कायद्याच्या चौकटीत कसा उतरला? बरोबर. सामाजिक सुधारणा आणि कायदेशीर सुधारणा या हातात हात घालून चालतात.
समाजसुधारकांनी निर्माण केलेल्या जनमतामुळे ब्रिटिश सरकारवर कायदे करण्यासाठी दबाव येऊ लागला. हे कायदे म्हणजे केवळ तारखा नाहीत, तर समाज कसा बदलत होता आणि त्या बदलाला कायद्याचं स्वरूप कसं मिळत होतं हे दाखवणारे महत्त्वाचे टप्पे आहेत. आणि याची सुरुवात झाली 1872च्या नेटिव्ह मॅरेज ॲक्टने. हो, ही एक महत्त्वाची सुरुवात होती. या कायद्याने नेमका काय बदल घडवला? तो क्रांतिकारी होता का? काही अंशी हो. या कायद्याने 2 महत्त्वाच्या गोष्टी केल्या. एक, आंतरजातीय विवाहांना मान्यता दिली, पण त्यात एक मेक होती. काय? असा विवाह करण्यासाठी वधूवरांना आपण कोणत्याही प्रस्थापित धर्माचे अनुयायी नाही असं जाहीर करावं लागत असे. अच्छा. आणि दुसरी, अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कायद्याने विवाहासाठी किमान वय निश्चित केले. मुलाचे वय 18 वर्ष आणि मुलीचं वय 14 वर्ष. बालविवाह प्रथेवर हा कायद्याने केलेला पहिला मोठा आघात होता. अगदी. म्हणजे वयाचा मुद्दा तेव्हापासूनच चर्चेच्या केंद्रस्थानी होता. यानंतरही यावर कायदे येत राहिले, नाही का? हो, हा संघर्ष बराच काळ चालला. यानंतर आला 1892चा संमती वयाचा कायदा किंवा एज ऑफ कन्सेंट ॲक्ट. या कायद्याने लैंगिक संबंधांसाठी मुलीचे संमती वय 10 वरून 12 वर्ष केले. या कायद्याला विरोध पण झाला होता ना? हो, लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांनी सामाजिक गोष्टीत सरकारने हस्तक्षेप करू नये या भूमिकेतून विरोधही केला होता. यावरून लक्षात येतं की हे बदल किती संघर्षातून होत होते. आणि मग आला शारदा कायदा. हो, यातील सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1929चा शारदा कायदा. याचं श्रेय हरविला शारदा यांना जातं, बरोबर? हो, त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे हा कायदा मंजूर झाला. या कायद्याने संपूर्ण ब्रिटिश भारतात मुलीच्या विवाहाचे किमान वय 14 आणि मुलाचे वय 18 वर्ष निश्चित केले. बालविवाहाविरोधातील लढ्यात हा एक मोठा विजय मानला जातो. नक्कीच. आणि स्वातंत्र्यानंतर या सुधारणांचा प्रवास कसा पुढे गेला? स्वातंत्र्यानंतर तर भारतीय संविधानानेच जात, धर्म, लिंग यावर आधारित भेदभावाला मूठमाती दिली. बरोबर. याच मूल्यांना अनुसरून 1954मध्ये स्पेशल मॅरेज ॲक्ट आणण्यात आला. या कायद्याने वेगवेगळ्या जाती-धर्मांत लग्न करणं सोपं आणि कायदेशीर झालं. आणि त्यासाठी धर्म सोडण्याची अटही काढून टाकण्यात आली? हो, ही खूप महत्त्वाची सुधारणा होती. हा खऱ्या अर्थाने आधुनिक आणि प्रगतिशील भारताच्या दिशेने टाकलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल होतं. या सर्व चळवळी आणि कायद्यांचा आढावा घेतल्यानंतर एक सूत्र आपल्या लक्षात येतं. सामाजिक सुधारणेची प्रक्रिया ही सुरुवातीला काही दृष्ट्या व्यक्तींच्या वैचारिक जनजागृतीतून सुरू होते. हे सुधारक समाजातील रूढी, परंपरांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. मग हळूहळू लोकांना त्यांचे विचार पटू लागतात, एक चळवळ उभी राहते. आणि समाजात बदलासाठी अनुकूल वातावरण तयार होते. जेव्हा हे वातावरण पुरेसे परिपक्व होते, तेव्हा त्या विचारांना कायद्याचे स्वरूप प्राप्त होते. वैचारिक क्रांती ते कायदेशीर बदल. हो, हा प्रवासच भारताच्या आधुनिकतेचा पाया आहे.